हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील रुद्रेश्वर या मंदिराला भेट द्यायला. तर तुम्ही पाहू शकता येथील परिसर खूप असा सुंदर आणि निसर्गमय असं इथे वातावरण आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर चला, तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया आतमधील मंदिरातला परिसर. ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की येथून 8 किलोमीटरपर्यंत 33 कोटी देवी देवता भोजनास बसले होते. गर्भगिरीच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान, या ठिकाणी महादेवांनी रुद्ररूपात देवाच्या पंक्तींना तूप वाढले होते व नंतर महादेवांनी याच ठिकाणी वास्तव्य केले असे म्हणतात. चला तर मग आपण येथील महत्त्व जाणून घेऊया व दर्शन घेऊया. आम्ही सर्वप्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. या ठिकाणचं वातावरण अतिशय प्रसन्न होतं. या शिवलिंगासमोर पार्वती मातेची मूर्ती देखील आहे. या शिवलिंगातलं पाणी कधीही अटत नाही असे म्हणतात. मंदिराच्या पुढील बाजूस नंदी व त्यांची पत्नी कामधेनू यांची मूर्ती देखील इथे आहे. मंदिराच्या मागील बाजूस आल्यावर तुम्हाला खूप सुंदर असं दृश्य इथे पाहायला भेटेल. इथे खूप असे झाडे व छोटे छोटे झरे वाहत आहेत. तुम्हाला इथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी खूप असं सुंदर व्ह्यू भेटेल. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे पूर्ण रुद्रेश्वर मंदिराचा परिसर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.